मालवण तालुक्यापासून सुमारे 11 किलोमीटरवर असणारा व धामापूर गावाजवळ रस्त्यालगत असलेला कासारटक्का ह्या एक जागृत देवस्थान. तुमका तर माहितीच असा, कोकण म्हटला की कोकण ह्यो दर्या, डोंगर, नद्या पासना हिरवळ सजलेलो असो जणू स्वर्गच म्हटलं जाता. या स्वर्गातला ह्या ठिकाण. नमस्कार, मी ओंकार गावडे आणि तुम्ही बघतास ओंकारची गजाली. तर आज आपण कासारटक्का या जागृत देवस्थानाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नदी नाले आणि ओहोळावर असलेला असा घुमटीवजा मंदिर म्हणजेच बैरागी कासारटक्का. श्रावण वगळलो तर वर्षभर ह्या ठिकाणावर नवस बोलणाऱ्यांची गर्दी तर बेफामच असता. रविवार, बुधवार, शुक्रवार या 3 दिवसाक भाविकांची तर जत्राच भरलेली तुमका दिसाक भेट. कोणाचो नवस बोललेलो असता त्यावेळी फेडण्यासाठी गर्दी असताच, पण थंय नवस फेडण्यासाठी इलेले भाविक त्या जंगलात साफसफाई करून अन्न शिजून खातात. तिकडची हीच एक भ्रमंती, एक वेगळोच अनुभव आज मी तुमच्या समोर सांगणार असे. तिकडे जाऊन जेवण करण्याची ह्यो अनुभव आणि क्षण खूपच एक आनंद देणारो असता. थंय अनेक दुर्मिळ प्रजातीचे पशुपक्षी, फुलपाखरा, साप, बेंडू, नवीन नवीन प्रकारचे प्राणी थंय दिसतात. या बैरागी कासारटक्क्याविषयी एक दंतकथा सांगितली जाता. आज मी तीच तुमका सांगणार असे. पूर्वीच्या काळात तर तुमका माहितीच की कसल्या साधनाची सोय नाही होती. तेव्हा तिकडची जुनी लोका नद्या डोंगरातून वाट काढून जात होती आणि पायी चलत जाऊन व्यापार पण सुद्धा करत होती. त्या काळात कासार जमातीचे लोक महिलांका बांगड्यो भरण्यासाठी गावोगावी हिंडायची. असोच एक कासार मालवण असून चौक्याकडनं आपल्या धामापूर गावात जायचो. पहाटेच्या प्रहरात घरातनं बाहेर पडायचो आणि सूर्य माथ्यावर इलो की मालवणात पोचायचो. दिवसभर बायकांच्या हातात बांगड्यो घालून, उरलेला सामान घेऊन आणि कमरेक पैशाची थैली खोचून घरी परतायचो. जो त्याचो रोजचो दिनक्रम होतो. आणि ह्याचो सुगाव काही लुटाऱ्यांका लागलो होतो. आणि एक दिवस ह्या कासाऱ्याक त्या लुटाऱ्यांनी अर्धे वाटे घेरल्याने, चारही बाजून घेरल्याने आणि त्याच्याकडे पैशाची मागणी पहिली केली. त्या कासारान ती पैशाची थैली देऊक नकार दिल्यान तोच वर त्या निर्दयी लुटाऱ्यांनी कासाऱ्याची मान धडा वेगळी करून पैसो अडको लुटून ते पसार झाले. त्या कासाराची धडा वेगळी झालेली मान पाण्याच्या डबक्यात पडली आणि काही कालावधीनंतर त्या कासाराचा आत्मा ते जागृत होऊन त्या भागात फिरूक लागलो आणि त्या डोंगरातनं जाणाऱ्या वाटसरूंका तो मदत करूक लागलो, म्हणजे एक देवाच्या रूपात. म्हणून लोक त्या कासाराक नवस बोलू लागले आणि त्याची मनोकामना पूर्ण होताच नवस फेडूक सुद्धा लागली. नवसाक पावणाऱ्या त्या कासाराची मान पाण्यात पडली म्हणून ह्या कासाराक बैरागी कासारटक्का ह्या नाव पडला. बैरागी कासाराक मटणाचो नैवेद्य खूप आवडायचो म्हणून लोक त्याका कोंबडी, बकरे ह्याचो नैवेद्य दाखवतात. मटणाचो नैवेद्य ह्यो त्याचो एक फेमसच अन्न होता, कारण तो दिवसभर काम करायचो आणि रात्री मटण घेऊन घरी जायचो, आरामशीर जेवायचो आणि सकाळी पहाटे झाला की त्याचा दिनक्रम असायचो. याक मात्र हा नवस फेडणाऱ्या इलेल्या भाविकांका थयच जेवण बनवूचा लागता. कासारटक्क्याच्या या डोंगरात पुरुष मंडळीच व्हाळाच्या बाजूक अन्न शिजवतात. थंय मात्र शिजलेल्या अन्नाची चव मात्र काही वेगळीच असता. ह्या फक्त मालवण तालुक्यातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर, गोवा, कर्नाटक
इकडून भरपूर लोक मटणाचं नैवेद्य दाखवण्यासाठी येतात. तर जर तुमका ही व्हिडिओ आवडली असाल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे माका ह्याची नक्कीच पोचपावती पाठवा. धन्यवाद.